तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज काय विशेष, आज शनिवार आहे आणि जवळपास 11:15 वाजलेले आहेत, 11च्या आसपास. तर मला अनुकूल बाईचा फोन आला आत्ता की पोहायला जाऊ म्हणून. तर कृष्णाबाईकडे जाणार आहे, कृष्णाबाईला उचलणार आहे, ऋषीबाईला फोन करणार आहे. ऋषीबाई आलाय काल. तर जाऊयात आपण आता पोहायला. चला मस्तपैकी पोहू. आता ऊन पण पडले आज बरंच, पोहायला मज्जा येईल. आणि पोरं असल्यावर मजा येत नाही असं कधी होतच नाही, विषय आहे का. चला लॉर्ड प्लॅटिना. तर मित्रांनो, विषय काय झाला माहिती आहे का, घराला कुलूप लावलं मी, घराला कुलूप लावलं आणि आलो बरं का खाली. खाली आल्यावर देण्यात आलं की घरातच प्लॅटिनाची चावी राहिली. आता कुलपाची चावी काय माझ्याकडे नाही. आमचं कुलूप पप्पांना फोन केला, आता चावी घेऊन बोलावलंय त्यांना. चेष्टाच झाली ना काही. आल्यात पप्पा चावी घेऊन, आता कुलूप उघडू आणि मग जाऊयात. अय्या शाबास, गावली बघा चावी. चावी घेऊन मग जाऊ आता. आता टाळा पण लवकर उघडत नाही, काय सांगायचं. उघडला आमच्या लॉर्ड प्लॅटिनाची चावी, आमचा टाळा. असं कुलूप लावायचं आणि जायचं. चला, किसना आलेला आहे. काय म्हणतो, आण्याचाच फोन आलता मला. बर बर चालतं. आल्या आल्या किसना बायला ना अनुकूल बायला काम लागले. जिमला जात का किती नाही केलं कधी. लेग मारतल जाऊ दे ना. मित्रांनो, मस्त पोहलो बिवलो, एकदम मस्त वाटलं, मजा आली. तर आता सध्या जायचंय मिसळ खायला. टावेल वेल घरी ठेवून आलो. आता अनुकूल पाय थांबलाय खाली, जाऊयात मिसळ खायला. चला, हवा भरतोय. चल बाय. किसने कुठं राहिलं, काय झालंय, काय ना बा. नाही पाणी वर आहे का. मस्त जोगेश्वरी मिसळ खावा आता आपण. अनुकूल बाया आणि कृष्णाचा तो उपवास आहे, बघू आता मग काय होते. मस्त मिसळ खावा आता, स्पेशल मिसळ. अनुकूल बाईची पार्टी आहे आज, साधी साधी. सरांचा उपवास आहे, ताक पिणार आहेत सर. तर मित्रांनो, मगाशी मिसळ खायला आल्यानंतर अनुकूल बाईला आणि कृष्णाबाईला घेऊन मी आलो होतो घरी बसलो, जरा वेळ गेम खेळलो आणि गेम खेळल्यानंतर ते गेले घरी आणि मी आपली व्लॉगची एडिटिंग करत बसलो. ब्लॉग वगैरे टाकला आणि आता सध्या कुठेतरी बाहेर जायची आहे माझी प्लॅनिंग. पोरांना फोन करून बघू कोणाकडे जायचं आहे किंवा काय, कोण अवेलेबल आहे, आणि जाऊयात. चला मित्रांनो, शुभम बाईला फोन केला होता. शुभम बाई बोलला थोडा बाहेर आलोय, मला यायला टाइम लागेल. तर मग किसनाबाईला केला, तर किसनाबाई म्हणला गुरांची वगैरे सगळी कामं झालेली आहेत. तर किसनाबाईला म्हणलं आपल्या रोजच्या बाकडावर ये बसायला. तर त्याला तिथं बाकडावरती बोलावले. तर चला जाऊयात. पोचलोयच म्हणजे जवळपास, येईल तो आता. कसला चिपटून गेला. रोजचं आपलं बाकड आलेलं आहे.
मित्रांनो तिथं बाकडावर 1 मिनिट सुद्धा बसलो नसेल तर पप्पांचा फोन आला मला की मला गाडी लागती. तर मी पप्पांची जुनी गाडी आणली होती इकडं. तर पप्पा बोलले मला बाहेर जायचंय, मला गाडी लागते. तर रिटर्न निघालोय मी आता. त्यांना किराणा दुकानात गाडी द्यायची. तर जाऊयात आणि काय आता त्यांना गाडी देऊ, आपली गाडी त्यांच्याकडून घेऊ आणि रिटर्न येऊया तिकडे. किसना बाया काय आला नव्हता तर किसना बाया सुद्धा येईल. तर चला ते आपली गाडी तिला घेऊन जाऊ आता रिटर्न. किसना बाया तुला दुसरं काय काम नसतं कारण मित्रांसाठी काही पण आपण पबजी खेळत बसतोय शहाणा. पबजी ते पर्सनल गोष्ट आली. आण्याचा फोन आला तर मोरगावात ते म्हणतय ती आपलं सॉरी. हा बरोबर आण्याचाच एक पबजीचा डाव खेळून मग जाऊ. चल करायचं चला बाजार तळावर जाऊ. चला मी पोरांना फोन करतो. चलो मित्रांनो विषय काय झाला, बाजार तळावर काही पोरं नव्हती म्हणून इकडं आपण आपलं यशराज भाई पालव्यांना घ्यायला आलोय. खूप दिवसात आलेत. नीटची तयारी चालली सरांची, एकदम फोकस ऑन स्टडी आहे. आजच आल्यात सर. नीटची परीक्षा झाली का तुझी? 3 मेला परीक्षा आहे सरांची. ऑल द बेस्ट सर. आपलं तुषार भाई आहे तिथं. तर जरा बसू होता गप्पा टप्पा आणू पोरांबरोबर मग जाऊ घराकडे. का नाही तुषार पटतंय का? अजून पोरं यायच्यात राहून बिवून यायचं आहे. मित्रांनो मस्त आहे की बाजार तळा आलेलो आहे. इकडे सगळी पोरं जमा आहेत. ओके मध्ये आपले यशराज विसराज आलेला आहे. यशराज आमच्या नीटची परीक्षा देतोय. त्यांचा 3 मेला पेपर आहे. यशराज ऑल द बेस्ट फॉर युअर पेपर. पेपरला गप्पा टप्पा हाणून मग जाऊ घरी. मित्रांनो पोरांना सोडून मस्त पैकी आता घरी आलेलो आहे. ओके मध्ये जेव्हा मस्त भाकरी आहे, वाटाण्याची भाजी आहे, चटणी आईला चटणी आहे ग. उद्या बाहेर हॉस्टेलला न्यायला केलं वाटतं. हो का इकडे मस्त भात आहे. हो का भात ओके मध्ये, वाटाण्याची भाजी, भाकरी दाबून हाणू. तर आता मी माझा ब्लॉग संपवतो. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, चांगल्या कमेंट करा आणि ते घंटा वाजवा. तर मी आज या ठिकाणी माझा ब्लॉग संपवतो. बाय बाय.